नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसऱ्यातला 14वा प्रश्न आपण बघणार आहोत. ओके, तर बघा, सोबतच्या आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या रेख पी क्यू आणि रेख आर एस या एकरूप जीव आहेत. आपल्याला दिसते पी क्यू आणि आर एस या एकरूप जीव आहेत की ते खडाखोड झालेले आहे फक्त. ओके, या ठिकाणी काही नाही आहे. पी क्यू आणि आर एस या काय आहे तर त्या दोन जीव आहेत आणि या ठिकाणी वर्तुळ केंद्र ओ आहे. जर कोण पी क्यू आर बरोबर 70 अंश आणि माप कंस आर एस बरोबर 80, आता हे जे माप दिसते आर एस ते आहे 80, तर माप कंस पी आर किती आपल्याला काढायचा आहे. मग हा जो माप कंस पी आर दिसते तो आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर माप कंस क्यू एस, त्याच्यानंतर आपल्याला दिसते बघा क्यू एस हे एक माप काढायचं आहे. त्याच्यानंतर माप कंस क्यू एस आर, माप कंस क्यू एस आर, हे पूर्ण माप जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग आता त्यानुसार आपण आता बघूयात. तर बघा, तर उत्तरामध्ये आपण बघूयात. पहिलं बघूया, तर माप कंस पी आर बरोबर काय असणार आहे, माप कंस पी क्यू आर, कारण कंसाच्या मापाची व्याख्या. आता बघा, माप कंस पी आर आपण बघूया, दिसते बघ आपला हा पी आर, हा कंस पी आर. तर माप कंस पी आर जो आहे तो माप कोण काय आहे तर पी क्यू आर आहे. कारण काय लिहिलं आपण, कारण कंसाच्या मापाच्या व्याख्येनुसार आपण हे लिहिलं, त्याच्यामुळे माप कंस पी आर कसं येणार आहे तर ते 70 अंश येणार आहे. ओके, मग माप कोण पी क्यू आर जर माप कंस पी आर असेल तर पी आरची किंमतसुद्धा किती असणार आहे, माप कोण पी क्यू आर एवढीच असणार आहे. म्हणजेच किती असणार आहे तर ती 70 अंश असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी पी क्यू आरची किंमत. म्हणजे आपला पहिला कंशन झाला याच्यामध्ये. दुसरं बघूया आपण, जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस. आपल्याला माहिती आहे की या वर्तुळाच्या या दोन पी क्यू आणि आर एस या दोन जीवा आहेत आणि त्या परस्परांना एकरूप आहेत. एकरूप आहेत त्याचं कारणसुद्धा आपल्याला माहीत आहे. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे कंससुद्धा कसे असतात तर ते एकरूप असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे माप कंस पी क्यू बरोबर माप कंस आर एस येणार आहे आणि त्यांची किंमत किती आहे बघा तर ती 80 अंश आहे. कारण का कंस आर एस त्यांनी दिलेला आहे 80 अंश आहे, म्हणजेच कंस पी क्यू सुद्धा किती असणार आहे तर 80 अंशच असणार आहे. आता बघा, आपल्याला वर्तुळाचे जे माप असते ते 360 अंश असते है ना, म्हणजे त्यांचे जे चार कंस असणार आहे ते सुद्धा 360 अंश मापाचे असणार आहे. म्हणजेच ते कोणते कोणते कंस आले तर माप कंस क्यू एस अधिक माप कंस पी क्यू अधिक माप कंस पी आर आणि अधिक माप कंस आर एस. आता हे आपण लगेचच आकृतीमध्ये बघूया. पहिला कंस कोणता आहे बघा, माप कंस क्यू एस. बघा आपल्याला दिसतं आहे माप कंस क्यू एस अधिक माप कंस पी क्यू अधिक माप कंस पी आर आणि अधिक माप कंस आर एस. तर हे जे सगळे कंस आहेत त्या सगळे कंस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्ण वर्तुळ सामावलेलं आहे. म्हणजेच ते पूर्ण कसे वर्तुळाचे कंस आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज ती किती असते तर ते 360 अंश असते. मग आता याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूयात. माप कंस क्यू एस आपण आहे तसं लिहूया, त्याची किंमत आपल्याला माहीत नाही. पर माप कंस पी क्यू 80 अंश आहे, त्याच्यानंतर माप कंस पी आर हा 70 अंश आहे आणि माप कंस आर एस जो आहे तो 80 अंश आहे. बरोबर 360 अंश आपण आहे तसंच या ठिकाणी लिहूया. मग आता माप कंस क्यू एस आपण तसंच लिहायचं आहे कारण त्याची किंमत काढायची आहे. या तिन्हींची बेरीज 80 अधिक 70 अधिक 80 यांची बेरीज होते 230 अंश येते. पुढचे 360 अंश आपण आहे तसेच ठेवले. मग आता याच्यावरून आपण माप कंस क्यू एसची किंमत काढू शकतो. म्हणजेच माप कंस क्यू एस बरोबर 360 मधून 230 वजा करायचे. ठीक आहे, मग आपल्याला मिळतात 130 अंश. म्हणजेच माप कंस क्यू एसची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे 130 अंश आहे. आता ह्याच्यातला आपण शेवटचा प्रश्न बघूया. आता आपल्याला काय करायचं आहे, माप कंस क्यू एस आर काढायचं आहे. मग माप कंस क्यू एस आर कसं काढतो तर माप कंस क्यू एस आर जे आहे ते माप कंस क्यू एस अधिक माप कंस एस आर आणि एस आर आहे. ठीक आहे, क्यू एस अधिक एस आर म्हणजेच माप कंस क्यू एस आर. कारण ह्याच्यामध्ये दिसते बघा आपल्याला क्यू एस अधिक एस आर म्हणजेच क्यू एस आर. ओके, आता माप कंस क्यू एस जे आहे ते 30 अंश आहे आणि माप कंस एस आर जे आहे ते 80 अंश आहे. मग यांच्या दोघांची बेरीज किती आली बघा तर ती 210 अंश आली आहे. याचं कारणसुद्धा काय लिहायचं तर कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्मानुसार आपण हे लिहिलं. याच्यावरून आपल्याला कंस क्यू एस आरचं माप जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 210 अंश. ओके, नेक्स्ट 15वा क्वेश्चन आता आपण लगेचच बघूयात. आता 15वा क्वेश्चन आपण बघूयात. आकृतीमध्ये माप कंस डब्ल्यू वाय बरोबर 44 अंश.
आता आपल्याला ते दिसते बघा, हे जे डब्ल्यू आहे, जे कंसाचं माप आहे ते आहे 44 अंश. परत माप कंस झेड एक्स, इथे आपल्याला दिसते बघा झेड एक्स याचं माप आहे ते आहे 68 अंश. तर कोन झेड टी एक्सचे माप ठरवा. आता आपल्याला झेड टी एक्स म्हणजे या कोनाचं आपल्याला माप काढायचं आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू टी बरोबर 4.8. तर डब्ल्यू टीचं अंतर त्यांनी दिलेलं आहे बघा, ते आहे 4.8 आहे. ओके. त्याच्यानंतर टी एक्स आहे, इथे दिसते बघा आपल्याला टी एक्स, ते आहे अंतर 8 आहे. वाय टी आहे 6.4. वाय टी आपल्याला दिसते हे किती आहे बघा, 6.4 आहे. तर टी झेड काढा, याच्यावरून आपण टी झेड हे काढू शकतो. ओके. पण तिसरा प्रश्न आहे डब्ल्यू एक्स बरोबर 25. आता आपल्याला डब्ल्यू एक्स दिसते बघा, हे डब्ल्यू एक्स हे अंतर त्यांनी 25 दिलेलं आहे. वाय टी बरोबर 8. वाय टी हे जे अंतर आहे ते किती आहे, तर ते 8 आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी किमती वेगवेगळ्या दिलेल्या आहेत बरोबर. इथे वेगळ्या त्यांनी तिसऱ्या प्रश्नामध्ये वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर वाय झेड बरोबर 26 आणि त्यांनी जे वाय झेड हे अंतर पूर्ण दिलेले आहे ते आहे 26. तर डब्ल्यू टी, तर आपल्याला डब्ल्यू टीचं नंतर अंतर काढायचं आहे. ओके. त्याप्रमाणे आपण आता हे सॉल्व करूया. आता या ठिकाणी बघा आपल्याला, आपण पहिला जो प्रश्न आहे तो आता आपण अगोदर सोडूया. आता पहिला प्रश्न बघा, आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, तर जेव्हा डब्ल्यू एक्स व वाय झेड परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात टी बिंदूमध्ये छेदतात, हे आपण आता प्रश्नामध्येच आकृतीमध्येच हे आपण बघितलेलं आहे बरोबर. मग त्यानुसार आता जर ह्या दोन जीवा परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात जर छेदत असतील तर त्यानुसार आपण कोन झेड टी एक्स काढू शकतो. मग कोन झेड टी एक्स कसं काढणार, तर ह्या दोन कंसाच्या मापांच्या बेरजेचे निम्म कोण असणार आहे, कोन झेड टी एक्स असणार आहे. म्हणजेच 1/2 कंसात मापकोंस डब्ल्यू वाय अधिक मापकोंस झेड एक्स, हे आपण आता आकृतीमध्येच बघूया. बघा झेड टी एक्स कुठं आहे, तर या ठिकाणी आहे झेड टी एक्स. तर ह्या जो कोनाचं माप आहे ते कसं आहे, तर मापकोंस डब्ल्यू वाय आणि अधिक मापकोंस झेड वाय आहे. बघा इथं आपल्याला दिसते झेड वाय. त्याच्यावरून तो कोन आपण काढलेला आहे. ओके. त्या दोन्ही कंसांची बेरीज म्हणजेच त्या दोन्ही कंसाच्या मापांची जी निम्मी बेरीज आहे म्हणजेच झेड टी एक्स ते माप आहे. मग आता 1/2 आपण आहे तसंच लिहिलं. आता मग माप कंस डब्ल्यू वाय त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे ते 44 अंश आहे आणि झेड एक्स सुद्धा माप दिलेलं आहे ते आहे 68 अंश. मग यांची बेरीज येते 112 अंश. म्हणजेच 112ला जर 2 भागलं तर 55 उत्तर येतं. म्हणजेच कोन झेड टी एक्स आपल्याला मिळालेला आहे ते आहे 56 अंश. आता त्याच्यातला दुसरा प्रश्न बघा. आता यामध्ये बघा त्यांनी आपल्याला किमती दिलेल्या आहेत. ओके. मध्ये आता कशाची किमती दिलीत बघा, तर डब्ल्यू टी गुणिले टी एस बरोबर वाय टी गुणिले टी झेड आहे. आता हे आपण कशावर लिहिलं, तर जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय आपल्याला काय सांगतं बघा, याच्यावरूनच आपल्याला दिसते. म्हणजेच डब्ल्यू टी गुणिले टी एक्स यांचा गुणाकार बरोबर काय असतो, या दोघांचा गुणाकार. म्हणजेच वाय टी बरोबर काय आहे, तर तो टी झेड असतो. म्हणजे यावरून आपण आता टी झेडची किंमत आरामात काढू शकतो आहे की नाही. मग त्यानुसार आता इथं आपण किंमत लिहूयात. आता डब्ल्यू टी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. डब्ल्यू टीची किंमत आपण आता इथे लिहूया. डब्ल्यू टीची किंमत आहे 4.8 आहे. मग 4 आपण आता इथं लिहिलं. परत टी एक्स आहे तो 8.0 म्हणजेच 8 आहे. वाय टी 6.4 आहे. टी झेड आपल्याला काढायचे आहे तो आपण तसंच लिहू. मग आता टी झेड कसं करणार आपण बघा. आता या दोघांचा गुणाकार आहे. आता टी झेडला 6.4 गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले होतील. ठीक आहे. मग टी झेड तसंच राहील. मग टी झेड आपण कसं करणार, तर यांचं आपण काय करायचं आहे, हे जर आपण सोडवलं तर उत्तर आपल्याला 6.0 एकक म्हणजेच 6 एकक हे आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते मिळतं. आता तिसरा प्रश्न बघा. समजा डब्ल्यू टी बरोबर आपण एक्स मानूया, कारण आपल्याला किंमत काढायची आहे, त्याची किंमत माहीत असल्यामुळे आपण एक्स किंमत मानूया. मग आता बघा डब्ल्यू टी एक्स हे एकाच रेषेमध्ये असल्यामुळे आपण यांची बेरीज कशी लिहू शकतो, तर म्हणजेच डब्ल्यू एक्स कसं लिहू शकतो, तर डब्ल्यू टी अधिक टी एक्स बरोबर काय असणार आहे, तर ते डब्ल्यू एक्स आहे. तुम्ही लगेचच आकृतीमध्ये बघा. मग आता डब्ल्यू टीसाठी तर आपण एक्स मानलेला आहे, म्हणजेच एक्स अधिक टी एक्स पण आहे तसंच ठेवूया. आणि डब्ल्यू एक्सची किंमत त्यांनी आपल्याला प्रश्नात 25 दिलेली आहे, ते आपण तशीच लिहिली. मग आता बघा टी एक्सची किंमत काढायची आहे, त्याच्यामध्ये डाव्या बाजूला घेऊया आणि उजव्या बाजूला 25 आहे तसंच राहील. एक्स अधिक आहेत पलीकडे गेले की ते गुणिले होईल.
तसेच आता या ठिकाणी बघा YT अधिक TZ बरोबर YZ आहे, म्हणजेच YTZ हे एकाच रेषेमध्ये असल्यामुळे आपण या दोघांची बेरीज इथे लिहू शकतो. YZ म्हणजेच YT अधिक TZ. आता YTची किंमत आपल्याला दिलेली आहे ती 8 आहे. तसेच TZ आपल्याला काढायचे मग आपण तसंच ठेवूया. YZची किंमत 26 आहे. मग TZ काढण्यासाठी 26 आपण त्या साईडला तसंच ठेवला. 8 अधिक आहेत पलीकडे गेले की ते -8 झाले. म्हणजेच TZ किती आला बघा तर 18 एकक आला. 26 मधून 8 गेले 18 आले. मग आता बघा परंतु आता या ठिकाणी आपल्याला त्या जीवांचा अंतरछेदनाचं प्रमेय माहीत आहे. ते काय तर WT गुणिले TX बरोबर YT गुणिले TX. कारण लिहिलं आपण जीवांच्या अंतरछेदनाचं प्रमेय. मग आता याच्यामध्ये आपण काय करूया किमती पुटअप करूया. आता WT साठी आपण X मानलेलं होतं. TX आपण पाठीमागच सॉल्व्ह केलेलं होतं. TXची किंमत 25 वजा X आहे. ओके. YT 8 आहे आणि TZ जे आहे ते 18 आहे. मग आता एक्सने आपण कंसातील संख्यांना गुणूया. एक्स गुणिले 25 म्हणजेच 25x वजा एक्स गुणिले एक्स वर्ग. परंतु इथं वजा चिन्ह असल्यामुळे तर वजा चिन्ह लिहायला विसरायचं नाही. म्हणजेच वजाच एक्स वर्ग बरोबर 18 8 44 आहे, म्हणजेच 144. मग आता आपण काय करूया एक्स वर्ग आपण आपल्याला पुढे घेतलं पाहिजे. ठीक आहे. ही बहुपदी आहे व त्याच्यामुळे ते आपण त्यांच्या घातांकानुसार हे लिहूया. मग एक्स वर्ग आहे आणि आता सगळ्याला आपण वजा चिन्हानं गुणूया. ठीक आहे. म्हणजे आता इथे काय होईल बघा अधिकचं वजाचा अधिक होईल अधिक एक्स वर्ग अधिकचा वजा होईल वजा 25x आणि इथं बघा 144 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा होतील, पण परत त्यांना वजानं गुणल्यामुळे ते अधिक होणार आहे, म्हणजेच अधिक 144 बरोबर 0. म्हणजेच आता वजा 25 आणि 144 याचे आपण अवयव कसे काढणार तर 16 9 44 आहे. म्हणजेच वजा 16 वजा 9 वजा 25 येतात आणि 16 गुणिले 9 यांचा गुणाकार हा 144 येतो. हे त्यांचे फॅक्टर झाले अवयव झाले. म्हणजेच x वजा 16 आणि x वजा 9 बरोबर 0. म्हणजे याची एक स्टेप आपण असे सुद्धा लिहू शकतो बघा x वर्ग वजा 16x वजा 9x अधिक 144 बरोबर 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही स्टेप लिहिता येते. ओके. आता हे सॉल्व करून आपले भरपूर प्रॅक्टिस झाली आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा हे सुद्धा तुम्ही डिटेल स्टेपमध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर फक्त आपल्याला अवयव महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मग त्याच्यावरून बघा मग x बरोबर वजा 16 आहे तर अधिक 16 होतील आणि किंवा x बरोबर वजा 9 आहेत म्हणजेच अधिक 9 होतील. ठीक आहे. म्हणजेच WT 16 एकक येतात किंवा WTची किंमत ही 9 एकक येईल. म्हणजेच WTची आपल्याला 2 किमती मिळतात. ठीक आहे. पुढचा 16वा प्रश्न काय आहे ते आपण आता बघूयात. आता 16वा प्रश्न बघा आकृतीमध्ये माप कंस CE. आता ह्या कंस CEचं आपल्याला माप दिलेलं आहे बघा 54 अंश आहे. त्याच्यानंतर कंस BDचं माप आहे 23 अंश. BD आपल्याला दिसते बघा हे BD हा कंस आहे. ठीक आहे. ह्याचं दिलेलं आहे 23 अंश. तर कोन CAE आता बघा इथे दिसते बघा CAE. तर ह्या कंसाचं माप ह्या कोणाचं माप आपल्याला किती आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे. AB बरोबर 4.2 ह्याचं माप जे आहे ते 4.2 आहे. BC आहे बघा या ठिकाणी हे त्याचं अंतर आहे 5.4. AE बरोबर 12. AE आपल्याला दिसते बघा ते आहे 12. तर AD बरोबर किती मग AB बरोबर 3.6 AC बरोबर 9 AD बरोबर 5.4. तर AEची किंमत काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता उत्तरामध्ये आपण बघूया जीवा BC व ED एकमेकांना वर्तुळाच्या बाह्य भागात A बिंदूमध्ये छेदतात. इथे आपल्याला दिसते बघा जीवा BC ही दिसते आपल्याला BC जीवा आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणती जीवा दिसते बघा ED जीवा किंवा D असं सुद्धा म्हणू शकतो. तर या दोन्ही जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात आपल्याला A या बिंदूमध्ये छेदतात हे आपल्याला दिसते. मग आता आपण काय करू शकतो कोन CAE कसं करणार बघा तर कोन CAE या कोनाची किंमत कशी करणार तर ते दोन कंसाच्या मापांच्या वजाबाकीचे निम्मे असते. म्हणजेच काय असणार आहे तर 1/2 गुणिले माप कंस CE. ठीक आहे. ह्या मोठ्या म्हणजे मोठ्या कंसातून लहान कंस आपण वजा केला की आपल्याला कोन CAEचं माप मिळत आहे की नाही. मग माप कंस CE वजा माप कंस BD. तर याच्यामुळे आपल्याला कोन CAEची किंमत मिळणार. मग आता 1/2 गुणिले आता आपल्याला माप कंस CE त्यांनी दिलेलं आहे ते आहे 54 अंश आहे. ठीक आहे. आता
त्याच्यानंतर कंस BD सुद्धा आपल्याला दिसते, ते आहे 23 अंश आहे. मग 54 वजा 23 अंश किती येतात बघा, तर 31 अंश येतात. मग आता 31 भागिले 2, 31/2 आहे ना, म्हणजे 31 भागिले 2 किती, तर ते 15.5 येतात. म्हणजेच कोण CAEची किंमत आपल्याला मिळाली आहे ती आहे 15.5 आहे. ओके, आता AC आपण कसं करणार बघा, तर ABC हे एकाच रेषेमध्ये असल्यामुळे AB अधिक BC म्हणजेच AC आहे. ठीक आहे, कारण सुद्धा आपण दिलेलं आहे. मग ABची किंमत 4.2 आहे, BCची किंमत 5.4 आहे. मग या दोघांची बेरीज किती येते, 9.6 एकक येते. म्हणजेच ACची किंमत ही 9.6 एकक आहे. आता आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट जीवांच्या बाह्यछेदनाचं प्रमेय आपल्याला वापरायचं आहे. मग ते जीवांचं बाह्यछेदनाचं प्रमेय काय सांगते बघा, तर AB गुणिले AC बरोबर AD गुणिले AE है ना. म्हणजेच त्याचं कारण लिहायचं जीवांच्या बाह्यछेदनाचं प्रमेय. मग आता ABची किंमत आहे 4.2, AC आहे 9.6 बरोबर. AD आपल्याला काढायचं आहे पण तसंच ठेवलं. AEची किंमत आहे 12.0 म्हणजेच 12. मग आता आपण इथं AD काढू शकतो. AD बरोबर 4.2 गुणिले 9.6 छेद 12.0. तर सगळे पॉईंट काढून सुद्धा तुम्ही हे उत्तर सोडवलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच याचाच अर्थ काय झाला, तर ADची किंमत किती आली बघा, 3.36 एकक ही ADची किंमत आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे, म्हणजे बघा इथे जरी आपण समजा सगळ्यांचे जर पॉईंट काढले तर इथे किती राहतील बघा, 42 गुणिले 96 छेद 12 आहे ना. त्याच्यानंतर बघा 12 × 12 12 × 8 96 म्हणजेच 48. 42 गुणिले 8 जर आपण केले तर किती होतात बघा, यांचा गुणाकार हा 336 येतो. 336 येतो. आता हे पॉईंट आपण धरायचं नाही, कारण का 12.0 म्हणजेच काय असते, तर ते 12 असते. मग हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हा एक आणि हा एक, म्हणजेच या ठिकाणी तो उत्तर येईल. म्हणजेच 3.36 हे त्याचं काय झालं, तर उत्तर झालं. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न आपण बघूया. तिसरा प्रश्न बघा, आता हे काय आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जीवांच्या बाह्यछेदनाचं प्रमेय जे आहे ते वापरायचं आहे. म्हणजेच तर AB गुणिले AC बरोबर AD गुणिले AE. मग आता ह्याची जी किमती आहे ते आपण इथे लिहूया. मग AB आहे 3.6 गुणिले AC हा 9.0 म्हणजेच 9 आहे बरोबर. AD हा 5.4 आहे गुणिले AE आपण तसं ठेवूया, कारण की ADची किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा AEला 5.4 गुणिले असल्यामुळे तो छेदस्थानी आला आणि अंशस्थान जे आहे ते त्यांचा गुणाकार आपण तसंच ठेवला. ओके, आणि AEची किंमत आपल्याला काढायची म्हणून तो आपण डाव्या बाजूला घेतला. मग इथे सुद्धा आपण तुम्ही पॉईंट काढून उत्तर डायरेक्ट काढलं तरी सुद्धा चालेल. ओके, मग AEची किंमत किती येते बघा, तर ती 6 एकक येते. वरती जसं काढलं तसंच इथं काढलं तरी सुद्धा उत्तर येणार आहे. फक्त पॉईंटचा नंतर विचार करायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला 16वा जो प्रश्न आहे तो झालेला आहे. आता 17वा प्रश्न आपण लगेच बघूयात. आता 17वा प्रश्न बघा, शेजारी दिलेल्या आकृतीत जीवा EF समांतर जीवा GH आहे. बघा इथे दिसते आपल्याला जीवा EF आहे, समांतर जीवा GH आहे. तर सिद्ध करा की जीवा EG, आता आपल्याला दिसते बघा EG. ठीक आहे, तर सिद्ध करा की जीवा EG एकरूप जीवा FH. तर ह्या दोन जीवा एकरूप आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा. ते त्यांनी सिद्धता तर आपल्याला दिलेल्या आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. मग आता पक्ष काय येईल बघा, जीवा EF समांतर जीवा GH त्यांनी दिलेलं आहे तेच इथं आपण लिहिलं. मग आता सध्या काय करायचं आहे, तर जीवा EG एकरूप जीवा FH आहे. आता रचना काय करायची आहे बघा, आपल्याला रेख GF काढलं म्हणजे इथं बघा आपल्याला G आणि F आहे जो हे आपल्याला डॉट डॉट लाईनने जोडायचं आहे. म्हणजे ते आपल्याला जो रेख आहे तो जोडायचा आहे, हे सिद्धतामध्ये करायचं आहे. मग ज्याच्या खाली आपण लाईन मारलेले आहे ते काय आहेत, रिकाम्या जागा आहेत. मग आता सिद्धतामध्ये काय बघा, तर कोण EFG बरोबर कोण FGH येईल. हे पहिला झाला, आपण याला पहिला इक्वेशन मिळालं. कारण का, तर व्युत्क्रम कोण. मग आता हे आपण बघूया व्युत्क्रम कोण आहेत का. तर बघा EFG आहे बघा, इथं आहे EFG म्हणजे दिसते आपल्याला हा कोण आहे ना. EFG आणि दुसरं कोण आहे FGH, दिसते बघा आपल्याला FGH म्हणजे हा कोण. म्हणजे दिसते बघा एकाच रेषेवरचे हे विरुद्ध बाजूचे कोण आहेत, एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे. म्हणजेच ते निश्चितच काय आहे, तर ते परस्परांचे व्युत्क्रम कोण आहेत. मग इथे लिहिलं आपण व्युत्क्रम कोण लिहिलं. म्हणजेच EFG कसं येणार, तर ते मापकंस EGचा निम्म येईल. कारण कशावरून लिहिलं आपण, अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार. म्हणजेच कोण EFG बरोबर 1/2 मापकंस EG, याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणलेलं आहे. आता याला जे रिकाम्या जागा आहे त्याला अंडरलाईन या ठिकाणी केलेलं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा.
आता आपण काय करू शकतो बघा, कोण FGH काढू शकतो. म्हणजेच कोण FGH म्हणजेच काय तर 1/2 मापकंस FH. जसं वरच्या पद्धतीचं आहे तसंच हे सुद्धा आहे. ठीक आहे. मग आपण आता FGH हे काढू शकतो. कोण FGH बरोबर 1/2 मापकंस FH. याला इक्वेशन नंबर 3 लिहिलं. हे सुद्धा हे कशावर लिहिलं, कारण सेम जसं इक्वेशन 2चं आहे तसंच तिसऱ्याचंच करायचं आहे. कारण त्याचं आहे कारण अंतर्लिखित कोणाचं प्रमेय. मग आता याच्यावरून आपण काय केलेलं आहे, मापकंस EG काढलेला आहे. मग मापकंस EG कसं येणार, तर मापकंस EG बरोबर मापकंस FH. कारण इथं लिहायचं आहे बघा. आता या ठिकाणी बघा, मापकंस EG बरोबर मापकंस FH आहे. कारण इक्वेशन 1, 2 व 3 इथं आपल्याला दिसते बघा, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून. आता या ठिकाणी बघा, आपण आकृतीमध्ये बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा, मापकंस EG. आता EG कुठं आहे बघा, तर हे E आहे. हे मापकंस EG बरोबर काय आहे, मापकंस FH. हे कंसाचं माप आहे, तेवढंच हे या कंसाचं माप आहे. कारण का, तर इक्वेशन 1, 2 व 3 वरून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच जेव्हा EG एकरूप जेव्हा FH. आता कंस EG आणि कंस FH हे जर सारखे असतील निश्चितच, तर जेव्हा EG आणि जेव्हा FH हे सुद्धा एकरूप असतील. कारण काय लिहायचं आहे, कारण एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा ह्या एकरूप असतात. यावरून आपण ते लिहिलं. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा 18वा काय प्रश्न आहे ते आपण आता बघूया. आता 18वा प्रश्न बघा, शेजारच्या आकृतीत बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे. मापकंस PR बरोबर 140 अंश. तर आपल्याला दिसते PR याचा कंसाचं माप आहे ते 140 आहे. कोण PQR. आता आपल्याला दिसते बघा, कोण PQR म्हणजे हा जो कोण आहे तो आहे 36 अंश. तर मापकंस PQ काढा. तर आपल्याला या कंसाचं माप काढायचं आहे. त्यानंतर OP बरोबर 7.2, OQ 3.2, OR काढायचं आहे आपल्याला आणि तसंच QR सुद्धा काढायचं आहे. त्याच्यानंतर OP 7.2 दिलेला आहे, OR 16.2 दिलेला आहे. तर आपल्याला QR काढायचा आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे हा. आता आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कोण त्यांनी PQRचं माप दिलेलं आहे. पण कोण PQR म्हणजेच काय बघा, तर या दोन कंसाची वजाबाकीच्या निम्म म्हणजेच कोण PQR असतो. बरोबर. मग आता कोणते दोन कंस आहेत बघा, तर मापकंस PR वजा मापकंस PQ. जर आपण केलं त्यांच्या वजाबाकीची निम्मी केली तर आपल्याला कोण PQR मिळतो. म्हणजेच बघा, आता आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता, मापकंस PR हे आपल्याला, ठीक आहे, हा मोठा कंस आहे. मोठा कंसमधून हा छोटा कंस वजा केला की आपल्याला कोण PQR जो आहे तो मिळतो, त्याची निम्मी केली की. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कोण PQRची किंमत आपल्याला दिलेली आहे ते आहे 36 अंश. वरती 1/2 तसंच राहील. मापकंस PR दिलेला आहे 140 अंश दिलेला आहे आणि मापकंस PQ आपल्याला काढायचा आहे. ओके. मग आता बघा, 2 छेदस्थान आहेत या साईडला आले की ते गुणिले होतील. मग 36 गुणिले 2 होतील तर ते 72 आले. ठीक आहे. 36 दुनी 72. मग हे 72 अंश झाले. 140 अंश वजा मापकंस PQ हे तसंच राहील. मग आपण आता PQचं माप काढायचं आहे ते आपण डाव्या बाजूला घेतलं तर उजव्या बाजूला काय राहील बघा, 140 अंश तसेच राहतील आणि 72 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा 72 होतील. मग आपल्याला मापकंस PQची किंमत मिळते किती आहे बघा, 140 मधून 72 गेले किती राहतात बघा, तर 68 अंश राहतात. म्हणजेच मापकंस PQचं माप आहे ते 68 अंश आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसरा प्रश्न बघा, त्यांनी आपल्याला जी मापे दिलेली आहे ते आपण मापे लिहून घेऊयात. OPचं माप आहे 7.2, OQ आहे 3.2 आहे. आता रेषा OP ही वर्तुळाची P बिंदू छेदणारी स्पर्शिका असून रेख OR ही छेदिका आहे ना. म्हणजे बघा, आपल्याला इथं स्पर्शिका दिसत आहे, छेदिका दिसते. म्हणजे याच्यामध्ये आपण आरामात स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं जे प्रमेय आहे ते आपण वापरू शकतो. ठीक आहे. आता हे बघत असतानाच तुम्ही आकृती लगेचच बघून घ्यायची आहे. मग आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय काय सांगताय बघा, तर OPचा वर्ग. म्हणजेच बघा, OP वर्ग बरोबर OQ गुणिले काय असणार आहे, OR असणार आहे. आपण लगेचच आकृतीमध्ये बघूया. त्यांनी काय सांगितलं बघा, OPचा वर्ग म्हणजे ही काय आहे झाली, ही स्पर्शिका झाली. म्हणजेच OPचा वर्ग बरोबर काय असणार आहे, OQचा वर्ग गुणिले काय असणार आहे, OR असणार आहे. OQ गुणिले OR हे झालं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय. मग आता याच्यामध्ये आपण किमती पुटअप करूया. OP त्यांनी 7.2 दिलेला आहे तो आपण लिहिला. म्हणजे 7.2चा वर्ग बरोबर
ओ क्यू आहे 3.2 गुणिले ओ आर आपण तसंच ठेवला. मग आता 7.2चा वर्ग आपण करूया. 7.2चा वर्ग म्हणजेच 72चा वर्ग करायचा आहे. ठीक आहे, 72चा वर्ग माहीत झाला की आपण हे पॉईंट देऊन उत्तर काढू शकतो. 2 आहे, पॉईंट नंतर 2 आहे, पण वर्ग असल्यामुळे आपण 2 संख्या देऊन मग पॉईंट द्यायचा आहे, म्हणजेच 51.84. 3.2 गुणिले क्यू आर. आता आपण क्यू आरची काय करूया बघा, आता आपण हे करूया, क्यू आरचा आपण आता किंमत काढूया. म्हणजेच काय, आता बघा या ठिकाणी क्यू आर वर्ग नाही येणार, फक्त क्यू आर येणार आहे. ठीक आहे, मग 51.84चे 3.2. मग यांचा जर आपण भागाकार केला तर किती येते बघा, क्यू आर जो आहे तो 16.2 एकक केवढा येतो. पॉईंट चिन्ह काढून जरी भागाकार दिला तरी सुद्धा चालेल. नंतर फक्त हे दशांश चिन्ह काउंट करून मग पॉईंट द्यायचं, उत्तर तुम्हाला लगेच निघेल. म्हणजेच क्यू आरची किंमत किती आलेली आहे बघा, तर 16 एकक ही 16.2 एकक एवढी आलेली आहे. आता क्यू आर बरोबर ओ क्यू अधिक क्यू आर, म्हणजेच ओ क्यू आर हे एकाच रेषेमध्ये असल्यामुळे आपण क्यू आरची जी किंमत आहे ती ओ क्यू अधिक क्यू आर अशी लिहू शकतो. मग त्या याच्यामध्ये आपल्याला त्यांनी किमती सांगितल्या त्या पुटअप केल्या. ओ आर आहे 16.2, ओ क्यू आहे 3.2 आणि ओ आरची आपण किंमत काढूया. मग ओ आर आपण लेफ्ट साईडला घेतल्यानंतर 6.2 वजा का होईल 3.2. मग त्यांची वजाबाकी कशी येते, तर क्यू आर बरोबर 13 एकक. ठीक आहे, म्हणजे सेम करायचे आहे 16.2 आणि 3.2 यांची आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, ही झाली 0, 3 आणि हे. ठीक आहे, म्हणजे 13 एकक त्याची काय झालेली आहे, वजाबाकी आलेली आहे, म्हणजेच क्यू आरची किंमत 13 आलेली आहे. ठीक आहे, आता परत तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी ओ पी आणि ओ आरचे वेगवेगळे किमती दिलेल्या आहेत, ते सुद्धा आपण आता पुटअप करून काढूया. मग इथं सुद्धा बघा ओ पी आहे, ओ आर आहे, त्याच्या किमती दिलेल्या. इथं सुद्धा आपण सेम स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचे प्रमेय या ठिकाणी सुद्धा वापरणार आहोत. मग स्पर्शिकाचा वर्ग म्हणजेच ओ पी वर्ग बरोबर ओ क्यू गुणिले क्यू आर. तर सुद्धा किमती आपण लिहूया. ओ पी आहे 7.2चा वर्ग बरोबर ओ क्यू गुणिले, आता जो ओ आर दिलेला आहे तो आहे 16.2 आहे. ठीक आहे, मग ह्याच्यावरून आपण ओ क्यूची किंमत काढू शकतो. ओ क्यू बरोबर आता 7.2चा वर्ग म्हणजेच 72चा वर्ग येतो 51.84, म्हणजेच पॉईंट असल्यामुळे 51.84 येईल आणि 16.2. इथं सुद्धा पॉईंट काढून आपण भागाकार करून उत्तर काढू शकतो. म्हणजेच ओ क्यू किती आला बघा, 3.2 एकक आलेला आहे. आता इथं सुद्धा सेम आपल्याला आता ओ आरची किंमत काढायची आहे. मग ओ आरची किंमत कशी करणार, तर या पद्धतीनं, म्हणजेच ओ आर म्हणजेच काय आहे, तर या दोनचा बेरीज, म्हणजेच ओ क्यू अधिक क्यू आर म्हणजेच ओ आर येते. तसेच इथं किंमत जर आपण लिहिली, ओ आर आहे 16.2, ओ क्यू हे 3.2 आहे आणि ओ आरची किंमत आपल्याला काढायची आहे, ते आपण लेफ्ट साईडला घेऊया. मग 16.2 मधून 3.2 वजा केले तर आपल्याला 13 एकक, म्हणजेच क्यू आरची किंमत 13 एकक एवढी आपल्याला मिळते. ओके, नेक्स्ट 19वा प्रश्न आपण लगेचच बघूयात. आता 19वा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीमध्ये केंद्र सी असलेले वर्तुळ केंद्र डी असलेल्या वर्तुळाला बिंदू ई मध्ये आतून स्पर्श करते. बिंदू डी हा आतील वर्तुळावर आहे. बाहेरील वर्तुळाची जीवा ई बी आतील वर्तुळाला बिंदू ए मध्ये छेदते. तर सिद्ध करा की रेख ई ए एकरूप रेख ए बी. आपल्याला काय करायचं आहे बघा, ई ए एकरूप रेख ए बी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला बघा दोन वर्तुळ दिसत, मोठ्या वर्तुळामध्ये छोटं वर्तुळ आहे, हे दोन्हीही वर्तुळ एकमेकांना ई या बिंदूमध्ये स्पर्श करतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण रचना काय केलेली आहे, ई आणि डी ही जी आपल्याला ही जीवा या ठिकाणी ई डी ही जीवा छोट्या वर्तुळाची काढलेली आहे. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला दिसते हा व्यास आहे. ठीक आहे, आणि ए आणि डी सुद्धा आपण काय केलेलं आहे, डॉट डॉट लाईननी कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे ई डी आणि ए डी आपण जोडून घेतलेलं आहे. आता आपण उत्तर याचं बघूया. पक्ष साध्य सिद्धता आपल्याला या ठिकाणी आता लिहावं लागेल. ओके, पक्षमध्ये काय येईल बघा, जे प्रश्न सांगितलेलं असतं ते आपण पक्षमध्ये लिहायचं आहे. केंद्र सी असलेले वर्तुळ केंद्र डी असलेल्या वर्तुळाला आतून स्पर्श करते. ठीक आहे, साध्य काय करायचं आहे हे सुद्धा त्यांनी प्रश्नातच आपल्याला सांगितलेलं असतं. रेख ई ए एकरूप रेख ए बी आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. आता रचना मी तुम्हाला मागच्याच आकृतीमध्ये दाखवली होती की आपल्याला रेख ई डी व रेख डी ए हे आपल्याला जोडायचं होतं. ठीक आहे, म्हणजेच काढायचं होतं. आता सिद्धतामध्ये काय येईल बघा, तर रेख ई डी ही लहान वर्तुळाचा व्यास आहे. जसं की आपण मागाशीच बघितलं होतं की ई डी जो आहे तो काय आहे, लहान वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय होईल बघा, तर कोन ई ए डी जो आहे तो काय होईल, तर तो 90 अंशाचा कोन होईल. कारण का, तर अर्धवर्तुळातील अंतर्लेखित कोन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच ई ए डीची
किंमत किती होईल, किती येईल तर तो 90 अंशाचा कोन येईल. म्हणजे आता इथं 90 अंशाचा असलं म्हणजेच तो लंब असणार आहे, म्हणजेच रेख AD लंब जीवा AB असणार आहे. ठीक आहे, तर दिसते 90 अंश म्हणजेच लंब असणार आहे. म्हणजेच या दोन्हीही रेख AD आणि EB जीवा ह्या परस्परांना लंब असणार आहेत. म्हणून रेख EA एकरूप रेख काय येणार आहे, AB येणार आहे. कारण वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेस दुभागत असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपण हे लिहिलं की रेख EA एकरूप रेख काय आहे तर AB आहे. ठीक आहे, हे साधं सोपं सिद्धता याच्यामध्ये आहे. आता 20वा काय प्रश्न आहे हे आपण बघूया. बघा 20वा प्रश्न, आकृतीमध्ये रेख AB हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. इथे दिसते आपल्याला रेख AB आहे आणि इथं जो मध्यबिंदू आहे वर्तुळ केंद्र आहे तो O आहे. ओके, मग AB काय झाली, व्यास झाला. ओके, आता अंतर्लिखित कोण ACB. ठीक आहे, इथं आपल्याला दिसते बघा हा कोण आहे. अंतर्लिखित कोण ACBचा दुभाजक वर्तुळाला बिंदू D मध्ये छेदतो. बरोबर, याचा जो आहे तो दुभाजक आहे तो वर्तुळाला D बिंदूमध्ये छेदत आहे. तर रेख AD एकरूप रेख BD हे सिद्ध करा. म्हणजेच आपल्याला रेख AD दिसते, आपल्याला AD आणि रेख BD हे आपल्याला दिसते बघा, हे आणि हे ते एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून ती पूर्ण करा आणि लिहा. म्हणजे त्यांनी आपल्याला सिद्धता दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ओके, आता इथं आपल्याला रचनासुद्धा काढायची आहे. काय करायचे बघा, O आणि D जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, डॉट डॉट लाईन या ठिकाणी मी दाखवलं आहे. O आणि D कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आता पक्षमध्ये काय लिहायचं आहे, पक्ष सध्या आपल्या प्रश्नामध्येच मगाशी सांगितल्याप्रमाणे दिलेलं असते तसं आपण इथं लिहूया. पक्ष काय आहे तर रेख AB हा व्यास आहे, इथं दिसते आपल्याला AB जो आहे तो व्यास आहे. रेख CD हा लहान आहे, रेख CD कोण ACBला दुभागतो. जसे की आपण ह्या आकृतीमध्येच बघितलं आहे बघा, CD जो आहे तो कोण ACBला काय करतोय तर तो दुभागत आहे. ओके, सध्या काय करायचं आहे आपल्याला तर रेख AD एकरूप रेख BD आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग रचना आहे आपल्याला रेख OD आपण काढलं, जसे की मी मगाशीच तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की OD जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. आपण सिद्धता बघून घेऊया. तर बघा सिद्धतामध्ये कोण ACB आहे तो 90 अंशाचा आहे. कारण अंतर्लिखित अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण किती असतो तर तो 90 अंशाचा असतो. म्हणजेच कोण ACB हा 90 अंशाला. म्हणजेच कोण DCB बरोबर काय असणार आहे, कोण DC असणार आहे. आणि किती असेल बघा तर तो 45 अंशाचा असणार आहे. कारण का, आता याखाली बघा 90 अंश आणि DCच्या खाली आपल्याला डॅश करायचे. ठीक आहे, ह्या रिकाम्या जागा आहेत. मग कारण रेख CD हा कोण Cचा काय आहे बघा दुभाजक आहे. तुम्ही आकृती सायमल्टेनियसली चेक करायचं आहे. ठीक आहे, ओके, कोण DCB बरोबर कोण काय आहे तर DCA आहे. आणि त्यांची किंमत किती आहे बघा 45 अंश आहे. ओके, कारण लिहिलं कारण रेख CD हा कोण Cचा दुभाजक आहे. म्हणून मापकंस DB किती येईल बघा तर 2 कोण DC कोण DCचे दुप्पट काय येईल तर मापकंस DB येईल. ते किती असणार आहे तर ते 90 अंश असणार आहे. ओके, मग आता 2 DCA, कारण बघा DCAचं माप आहे 45 अंश, मग 2 DCA म्हणजेच 45 गुणिले 2 करायचं म्हणजेच किती होणार आहे 90 अंश होणार आहे. ठीक आहे, इथं लिहायचं आहे कारण अंतर्लिखित कोणाचं प्रमेय. आता कोण DOB बरोबर मापकंस DB आहे. कोण DOB म्हणजेच काय तर मापकंस DB आहे. आकृतीमध्ये तुम्ही लगेचच बघा, म्हणजेच काय आहे तर ते 90 अंश आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ह्याला आपण इक्वेशन 1 असं म्हणायचं. याला कारण काय द्यायचं, कारण कंसाच्या मापाची व्याख्या. ठीक आहे, आता रेख OA एकरूप रेख OB असणार आहे. कारण ह्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. ह्याचं कारण काय आहे, कारण एकाच वर्तुळाच्या या त्रिज्या ज्या आहेत त्या एकरूप असणार आहेत. ठीक आहे, आता म्हणून आपण याच्यावरून लिहू शकतो की रेषा OD ही रेख ABची लंबदुभाजक रेषा आहे. आता बघा हे एकरूप आलेले आहेत है ना, म्हणजेच आपण म्हणू शकतो की रेषा OD ही रेख ABची लंबदुभाजक, इथं लिहायचं आहे लंबदुभाजक रेषा आहे. कारण लिहायचं आहे कारण इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून. ओके, म्हणून यावरून आपण लिहिलं की रेख AD एकरूप रेख BD आहे. ठीक आहे,
बघा साधं सोपं आहे. ह्याच्यामध्ये फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. या ठिकाणी या बघा आपण अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोनाचा प्रमेय वापरला आहे. अंतर्लिखित कोनाचा प्रमेय वापरला आहे. कंसाच्या मापाची व्याख्या काय आहे, त्याच्यानंतर एकाच वर्तुळाची त्रिज्या हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यांनी दोन्हीही रेखा त्या लंबदुभाजक आहेत की नाहीत, मग त्यावरून आपल्याला ठरवता येते की रेख एडी एकरूप रेख बीडी आहे हे आपल्याला साध्य करता येतं. ठीक आहे. 21वा काय प्रश्न आहे हे सुद्धा आपण बघूया. आता 21वा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत रेख एम एन ही केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची जीवा आहे. आता इथं जसं बघायला एम एन जी आहे ती ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची ही जीवा आहे. आता एम एन दिलेला आहे बघा त्यांनी 25 आहे. जीवा एम एन वर बिंदू एल असा आहे की एम एल बरोबर 9. आता हे जे दिसतं आपल्याला एम एल हे अंतर हे 9 आहे आणि डी ऑफ ओ एल म्हणजेच ओ एलचे डिस्टन्स, ओ एलचं माप दिसते आपल्याला, ओ एल याचं माप आहे 5. तर या वर्तुळाची त्रिज्या किती असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळाची त्रिज्या आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला बघा या ठिकाणी रचना करायची. तर दिसतेच बघा आपल्याला आपण के ओ जोडलेला आहे आणि एम ओ जोडलेला आहे. आता रचनामध्ये लिहूया रेख ओ के. तर दिसते बघा रेख ओ के लंब जीवा एम एन काढा. आपल्याला दिसते बघा ओके हा जो आहे तर ही जीव आहे, तर या जीवेवर हा आपण लंब काढलेला आहे बरोबर. म्हणजेच आपल्याला ओके जो आहे तो जोडायचा आहे आणि ओके असा काढायचा आहे की तो जीवा एम एनला लंब असेल. लंब जीवा एम एन काढा व ओ एम जोडा. ठीक आहे. आणि आपल्याला ओ एम जो आहे तो जोडायचा आहे. ओके. मग आता सिद्धतामध्ये काय येईल बघा, रेख ओके लंब जीवा एम एन. एम एनला ओके कसा आहे, लंब आहे. याचाच अर्थ असा झाला की वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेस दुभकत असतो. याचाच अर्थ एम के कसं येईल बघा, तर 1/2 एम एन येईल है ना. म्हणजे एम के हे अंतर एम एनपेक्षा निम्म आहे. ठीक आहे. कारण आपण या ठिकाणी हे दिलेलं आहे. मग आता 1/2 एम एनची किंमत त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 25. ती आता आपण पुटअप करूया. तर बघा 1/2 गुणिले 25, मग 25/2 किती येतात बघा, तर 12.5. म्हणजेच एम केची किंमत आलेली आहे बघा 12.5. मग आता एम के कसं काढणार आपण बघा, एम के बघा एम एल के म्हणजेच हे एकाच रेषेमध्ये असल्यामुळे आपण एम के कसं लिहिणार आहोत, एम एल अधिक एल के म्हणजेच एम के. मग एम केची किंमत आपण वरती काढलेली आहे ती इथं लिहिली. एम एल त्याने 9 दिलेला आहे, तर एल केची किंमत आपण काढूया. मग एल केची किंमत काढत असताना 12.5 मधून 9 हे वजा करायचे आहेत, म्हणजेच एल के आपल्याला 3.5 एकक मिळतो. ठीक आहे. आपण एम के काढला आणि एल के काढला. आता त्रिकोण ओ के एलमध्ये आता या ठिकाणी बघा आकृती तुम्हाला दिसत असेल. कोणता त्रिकोण आहे बघा, ओ एल आणि के, म्हणजे या छोट्या त्रिकोणामध्ये आपल्याला बघायचं आहे. आता बघा ओ एल के के आता हा दिसतोय आपल्याला की 90 अंशाचा कोण आहे ना. मग 90 अंशाचा कोण आहे म्हणजे इथं आपण काय करू शकतो, पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते आपण वापरू शकतो. ठीक आहे. मग इथं बघा त्रिकोण ओ के एलमध्ये ओ के एल हा 90 अंश आहे, म्हणजेच तो लंब असणार आहे, म्हणजेच 90 अंशाचा आहे, तो काटकोन आहे, म्हणजे आपण पायथागोरसचा प्रमेय वापरूया. मग कर्ण त्याच्यामध्ये ओ एल आहे, म्हणजेच ओ एलचा वर्ग बरोबर राहिलेला 2 बाजूंचा वर्ग, म्हणजेच के एलचा वर्ग अधिक ओ केचा वर्ग. मग ओ एलला आपल्याला 5 दिलेला आहे, म्हणजेच 5चा वर्ग येईल बरोबर. के एल आपण काढलेला आहे बघा, के एल म्हणजेच एल के ते आहे 3.5, म्हणजे त्याचा वर्ग होईल आणि ओकेचा वर्ग ओके आपल्याला आता काढायचा आहे. मग ओकेचा वर्ग कसा काढायचा, आता 5चा वर्ग 25, 25 वजा 3.5चा वर्ग 12.25, म्हणजेच 35चा वर्ग 1225 आहे. पॉईंट असल्यामुळे 12 नंतर पॉईंट येईल, म्हणजेच 12.25 येईल. ओकेचा वर्ग किती आला बघा, तर 12.75 आला. ठीक आहे. पुन्हा त्रिकोण ओ के एममध्ये आता आपल्याला या ठिकाणी बघा ओ के एम कुठं दिसते बघा, हो का, ओ के एम आता हा मोठा त्रिकोण आहे ना. ओ के एम हा सुद्धा कसा आहे, के आहे 90 अंशाचा मध्ये लंब आहे, म्हणजे 90 अंशाचा आहे, म्हणजेच काटकोन आहे. म्हणजे इथं सुद्धा आपण काय करू शकतो, आता पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. म्हणजेच त्रिकोण ओ के एममध्ये ओ के एम आहे तो 90 अंशाचा आहे. मग इथं सुद्धा तसंच करायचं आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओ एम वर्ग बरोबर ओ के वर्ग अधिक एम के वर्ग, कर्ण वर्ग बरोबर राहिलेला 2 बाजूंचा वर्ग. मग ओके आपण काढलेला आहे वरती, तो लिहायचा आहे 12.75 अधिक एम के सुद्धा वरती काढलेला आहे, तो आहे 12.5 त्याचा वर्ग येईल. मग 12.75 अधिक 125चा वर्ग करायचा आहे, किंवा 12.5चा वर्ग जरी केला तरी चालेल, तो आहे 156.25. मग यांची बेरीज किती येते बघा, तर 169 येते. मग आपण आता दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊया. ओ एम वर्गचं वर्गमूळ ओ एम होतं आणि
वर्गमुळात 169. मग आता 169 वर्गमूळ असतं 13, म्हणजेच ओ एमची किंमत आलेली आहे 13 एकक. म्हणजेच ओ एम म्हणजेच काय तर ती वर्तुळाची काय आहे तर ती त्रिज्या आहे. ओ एम म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या इथे आपल्याला दिसते बघा. ओ एम ही दिसते वर्तुळाची त्रिज्या, ती किती आलेली आहे बघा तर ती 13 एकक एवढी आलेली आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट 22वा प्रश्न आपण आता बघूयात. आता 22वा प्रश्न बघा. आकृतीमध्ये दोन वर्तुळे परस्परांना बिंदू एस व आर मध्ये छेदतात. इथे दिसते आपल्याला या ठिकाणी बिंदू एस आहे आणि या ठिकाणी आर आहे. या ठिकाणी ते दोन वर्तुळे परस्परांना छेदतात. त्यांची रेषा पी क्यू ही सामायिक स्पर्शिका आहे. ते आपल्याला दिसते बघा. पी क्यू दिसते. हां, या ठिकाणी ही पी क्यू ही स्पर्शिका आहे, ती सामायिक स्पर्शिका आहे. त्यांना बिंदू पी व क्यू मध्ये छेदते. ते दिसते आपल्याला पी आणि क्यू मध्ये ते छेदत आहे. तर सिद्ध करा की कोन पी आर क्यू अधिक कोन पी एस क्यू बरोबर 180 अंश. म्हणजे बघा आपल्याला पी आर क्यू म्हणजे हे पी आर क्यू हा कोन अधिक पी एस क्यू म्हणजे हा मोठा कोन, हा छोटा कोन आणि हा मोठा कोन, तर त्यांची जी बेरीज आहे ती 180 अंश आहे. हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचे आहे. तर आपल्याला रचना दिसते बघा. एस आणि आर हे काय आहे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता अपक्षमध्ये काय लिहायचं बघा. दोन वर्तुळे परस्परांना बिंदू एस व आर मध्ये छेदतात. रेषा पी क्यू ही सामायिक स्पर्शिका आहे. मग सध्या काय करायचं आहे कोन पी आर क्यू अधिक कोन पी एस क्यू हे 180 अंश आहे. हे सगळं आपल्या प्रश्नामध्येच दिलेलं असते. मग सिद्धतामध्ये आपण आता बघूया. आता बघा रेषा पी क्यू ही पी बिंदूत स्पर्शिका व रेख पी आर ही छेदिका आहे है ना. मग आता याच्यामध्ये बघा स्पर्शिका आहे छेदिका आहे, म्हणजे स्पर्शिका छेदिका कोणाचं प्रमेय आपण वापरणार आहोत. म्हणजेच कोन आर पी क्यू बरोबर कोण काय येईल पी एस आर येईल. इक्वेशन 1 आहे. आणि तसंच कोन पी क्यू आर म्हणजेच बरोबर कोण कोणता येईल तर क्यू एस आर येईल. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याला कारण द्यायचं आहे, कारण स्पर्शिका छेदिका कोणाचं प्रमेय. आता त्रिकोण पी क्यू आरमध्ये आता बघा या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे तर 180 अंश असणार आहे है ना. इथे लिहिले बघा पण ते त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग ते कोणते तीन कोण पी क्यू आर अधिक कोण पी आर क्यू अधिक कोण आर पी क्यू बरोबर 180 अंश. तुम्ही लागलंच आकृतीमध्ये बघून घ्यायचं आहे. मग आता याच्यामध्ये बघा कोण क्यू एस आर अधिक कोन पी आर क्यू अधिक कोन पी एस आर हे बघा आपण हे इक्वेशन 1 आणि 2चा वापर करून, कारण आर पी क्यूसाठी पी एस आर वापरलेला आहे आणि पी क्यू आरसाठी क्यू एस आर वापरलेला आहे. तर त्याची किंमत आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि पुढचे जे 180 अंश आहे तसंच लिहिलेलं कारण द्यायचं आहे, कारण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून. ओके. म्हणजेच आता बघा मग आता कोन पी आर ओ अधिक कोन पी एस क्यू बरोबर काय असणार आहे तर कोन म्हणजेच 180 अंश असणार आहे, कारण कोणांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. आता 23वा प्रश्न बघा. आकृतीमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू एम व एन मध्ये छेदतात. दिसते आपल्याला एम आणि एन मध्ये हे दोन वर्तुळे छेदतात. बिंदू एम व एन मधून काढलेल्या वृत्तछेदिका बिंदू आर व एस मध्ये आणि बिंदू पी व क्यू मध्ये छेदतात. तर रेख पी आर समांतर रेख क्यू एस. आता आपल्याला दिसते बघा रेख पी आर समांतर रेख क्यू एस हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला पक्षसाध्य सिद्धता हे सगळंच आपल्याला आता इथं करावं लागणार आहे. मग ते आपण आता इथं सॉल्व करूया. तर बघा पक्षमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू एम व एन मध्ये छेदतात. साध्य आहे रेख पी आर समांतर रेख क्यू एस. मग रचना आपल्याला करायची आपण आकृतीमध्ये काढलेली आहे बघा. एम आणि एन हे जे आहे ते आपण डॉट डॉट लाईनने कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. मग आता सिद्धतामध्ये काय येईल बघा तर चौकोन आर एम एन पी हा चक्रीय चौकोन आहे. आपल्याला तिथं चौकोन दिसतोय वर्तुळामध्ये. ठीक आहे. म्हणजेच कोण एम आर पी बरोबर कोणते येईल तर कोण एम एन क्यू येईल, कारण याला इक्वेशन 1 द्यायचं कारण द्यायचं चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय हे दोन्ही कोण कसे असणार आहेत सारखे असणार आहेत. तसेच आता दुसरा चौकोन आहे चौकोन एम एन क्यू एस म्हणजे दुसऱ्या वर्तुळातला हा चौकोन, हा पहिल्या वर्तुळातला चौकोन नाही, हा दुसऱ्या वर्तुळातला चौकोन आहे. मग हा सुद्धा चक्रीय चौकोन आहे. याच्यातले सुद्धा दोन कोण कसे असणार आहेत त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे, कारण चक्रीय चौकोनाचं प्रमेय. म्हणजेच कोण पी एन क्यू अधिक कोण कोणता येणार आहे एम एस क्यू येईल, तो आहे 180 अंश. म्हणजेच कोण एम आर पी
अधिक कोण MSQ किती येईल तर तो 180. काही तर बघा MNQची किंमत इथं इक्वेशन 1 मध्ये MRP आहे, म्हणून या ठिकाणी आपण MNQच्या ठिकाणी MRP लिहिलं. मग MRP अधिक कोण MSQ बरोबर काय येईल तर 180 अंश. उत्तर लिहायचं, कारण लिहायचं आहे इक्वेशन 1 वरून. परंतु हे कोण रेषा QS व रेषा PR यांच्या RSI छेदिकेमुळे तयार झालेले अंतरकोनांची जोडी आहे. म्हणजे याचाच अर्थ रेख PR समांतर रेख QS आहे, कारण अंतरकोन कसोटी. आता 24वा प्रश्न बघा. दोन वर्तुळे परस्परांना बिंदू A व E मध्ये छेदतात. बिंदू E मधून काढलेली त्यांची एक सामायिक स्पर्शिका आहे. ठीक आहे, सामायिक वृत्तछेदिका वर्तुळांना बिंदू B व बिंदू D मध्ये छेदते. बिंदू B व D मधून काढलेल्या स्पर्शिका एकमेकांना, ते इथून बघा, एकमेकांना बिंदू C मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की चौकोन ABCD, तर बघा आपल्याला ABCD म्हणजे इथं तो बिंदू C असेल. ठीक आहे, ABCD हा चक्रीय चौकोन आहे. तर आपल्याला दिसते बघा ABCD हा एक चौकोन तयार झालेला आहे. मग तो जो चौकोन आहे तो चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच बघा आता तिथं पक्ष सद्य सिद्धता सगळंच येणार आहे. म्हणजेच पक्ष बघा, दोन वर्तुळे परस्परांना बिंदू A व E मध्ये छेदतात. म्हणजेच व रेख BC व रेख CD या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत, हे सुद्धा आपल्याला आकृतीमध्ये दिसते. मग सध्या काय करायचं आहे तर रेख चौरस ABCD, चौकोन ABCD हा चक्रीय आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. ओके, आणि आता सिद्धता बघा, कोन EBC बरोबर कोण काय असणार आहे BAE असणार आहे, आणि तसेच कोन EDC बरोबर आहे कोण DAE. हे तुम्ही आकृतीमध्ये बघून घ्या. इक्वेशन 1 झालं आणि इक्वेशन 2 झालं. कशावरून लिहिलं तर हे स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार झालेलं आहे. म्हणजेच EBC म्हणजेच कोण BAE आहे आणि कोण EDC म्हणजेच कोण DAE आहे. मग आता त्रिकोण BCD मध्ये, आता या त्रिकोणामध्ये हे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे तर ते 180 अंश असणार आहे. जसं पाठीमागच्या उदाहरणामध्ये सोडवलं अगदी तसंच इथं सुद्धा आहे. मग त्या BCD मध्ये कोणते तीन कोण आहेत तर पहिला कोण आहे कोण DBC, दुसरा आहे अधिक कोण BDC अधिक कोण BCD, यांची बेरीज आहे 180 अंश. त्याला याचं कारण त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज, किंवा इथे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून इथं आपण 180 अंश लिहिलं. मग आता जसे की आता बघा, आता इथं इक्वेशन 1 करून बघा EBC इथं लिहायचं. आता बघा DBCच्या ऐवजी आपण इथं काय लिहिलं तर बघा कोण EBC अधिक कोण EDC अधिक कोण BCD. हे काय आहे तर ह्याची सुद्धा बेरीज 180 अंश येणार आहे. याला सुद्धा आपण इक्वेशन, हे आपलं इक्वेशन आता 3 असणार आहे. ठीक आहे, हे इक्वेशन 3, वरती 2 इक्वेशन झाले म्हणजे आता आपले इक्वेशन हे 3 असणार आहे. ठीक आहे, मग आता हे कशावर आपण लिहिलं तर BED, कारण बघा ही जी वृत्तछेदिकावरची ही वृत्तछेदिकावरची हे तीन बिंदू आहेत, ते एकाच रेषेवरती असल्यामुळे आपण हे इथं लिहिलं. ठीक आहे, त्यांची तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आली. म्हणजेच आता इक्वेशन 1, 2 व 3 वरून कोण BAE अधिक कोण DAE अधिक BCD म्हणजेच किती झाले तर ते 180 अंश झाले. BCD आहे तसं राहिला, EDCच्या ऐवजी DAE वापरला आणि EBCच्या ऐवजी आपण BAE वापरला. इक्वेशन 1 व 2 वरून आपण या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याची किंमत जी आहे ती 180 अंश आलेली आहे. म्हणजेच आपण इथं असं काय लिहिणार आहे तर आपल्याला पुढे या ठिकाणी लिहायचं आहे कोण BAD अधिक कोण BCD म्हणजेच किती येतील तर ते 180 अंश येतील, कारण कोणांच्या बेरजेचा गुणधर्मानुसार. म्हणजेच या ठिकाणी चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे हे साध्य होते. कशावरून? कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. ओके, आता याच्यातला शेवटचा काय प्रश्न आहे ते सुद्धा आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे, त्रिकोण ABC मध्ये कोण AD लंब बाजू BC, ते आपल्याला दिसेल बघा AD बाजू BC ला लंब आहे. रेख BE लंब बाजू AC, BE सुद्धा दिसते बघा ती AC ला लंब आहे, आणि व CF दिसते बघा आपल्याला CF AB ला लंब आहे. बिंदू O हा शिरोलंब संपात आहे, दिसते बघा हा शिरोलंब संपात आहे. तर बिंदू O हा त्रिकोण DEF चा अंतर्मध्य होतो हे सिद्ध करा. त्याच्यामध्ये सुद्धा सेम पक्षसाध्य सिद्धता हे आपण लिहायचं आहे. पक्ष रेख AD लंब बाजू BC,
रेख BE लंब बाजू AC व रेख CF लंब बाजू AB हे सुद्धा त्यांनी आपला प्रश्न दिलेला आहे. सध्या काय करायचं आहे तर बिंदू O हा त्रिकोण DEFचा अंतर्मध्य आहे. रचना आपण केलेलीच आहे बघा, या ठिकाणी आपल्याला दिसते. इथं आपण रचना केली आहे. काय काय केले आहे बघा, तर DE आणि EF तसेच DF हे आपल्याला जोडायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो एक छोटा त्रिकोण तयार होतो. सिद्धतामध्ये लिहूया आपण. कोण OFA बरोबर कोण असणार आहे OEA, तो असणार आहे 90 अंशाचा, म्हणजे दोन्हीही सारखे आहे, त्यांची किंमत 90 अंश आहे. मग आता बघा OFA अधिक OEA किती असणार आहे तर ते 90 अंश आहेत, म्हणजे ह्याची सुद्धा 90 अंश, ह्याची सुद्धा 90 अंश, म्हणजे 90 अंश अधिक 90 अंश किती झाले तर ते 180 अंश झाले. म्हणून चौकोन OFA हा चक्रीय चौकोन आहे, कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्याख्यानुसार. तसेच बिंदू OFA हे एकाच वर्तुळावर आहेत, हे काय झालेलं आहे साध्य झालेलं आहे. म्हणून रेख OE तिच्या एकाच बाजूला कोण OFE व कोण OAE हे एकरूप कोण निश्चित करते. म्हणून कोण OFE बरोबर कोण काय आहे तर OE आहे, हे आपले इक्वेशन नंबर 1. म्हणून कोण OFB बरोबर कोण ODB बरोबर काय आहे तर तो 90 अंश आहे. पुन्हा इथं तसंच घ्यायचं, या दोन्ही कोणांची बेरीज करायची. हे 90 अंश तर हा कोण सुद्धा 90 अंश आहे, मग त्यांची बेरीज झाली 180 अंश. म्हणून चौकोन OFBD हा चक्रीय चौकोन आहे. त्याचं कारण सुद्धा सेम मागाशी आहे तसंच, कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. आणि म्हणून बिंदू OFBD हे काय आहे तर ते एकाच वर्तुळावर आहेत, हे सुद्धा साध्य होते. म्हणून रेख OD तिच्या एकाच बाजूला कोण OFD व कोण OBD हे एकरूप कोण सुद्धा निश्चित करते. म्हणून त्यानुसार कोण OFD बरोबर कोण कोणता असणार आहे OBD असणार आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. आता आपल्याला दोन त्रिकोण कोणते पडतात बघा, त्रिकोण AEO व त्रिकोण BDO. तर या दोन त्रिकोणामध्ये बघा कोण AOE बरोबर कोण BDO आहे, कारण का तर प्रत्येक कोणाचं माप आहे 90 अंशाचं आहे, म्हणून हे दोन्ही कोण काय आहे तर ते एकच आहेत, समान आहेत, म्हणजे सारखेच आहेत. तसेच कोण AOE बरोबर कोण BOD, कारण का तर ते विरुद्ध कोण आहेत, हे आपल्याला आकृतीवरून दिसते. मग आता बघा आपल्याला इथं कोण आहेत, कोण दिसते, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हे दोन्ही जे कोण आहेत ते समरूपतेच्या कोकोकॉसिटीनुसार कसे आहेत तर ते एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण AEO समरूप त्रिकोण BDO, कारण समरूपतेच्या कोकोकॉसिटीनुसार ते दोन्हीही त्रिकोण आहेत ते समरूप आहेत. म्हणून कोण OAE बरोबर कोण कोणता आहे तर OBD आहे. झालं आपले इक्वेशन नंबर 3. कारण समरूप ह्या कशा आहेत तर त्या समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात, हे त्याचं कारण दिलं. आणि यावरून इक्वेशन 1, 2, 3 वरून आपण काय लिहू शकतो की कोण OFE बरोबर कोण आहे OFD. आणि म्हणून किरण FO जो आहे तो कोण EFD ला दुभागतो. ओके, मग त्याचप्रमाणे अगदी आपण काय सुद्धा करू शकतो की किरण EO व किरण DO हे अनुक्रमे कोण FED व कोण FD ला दुभागतात. आणि म्हणून बिंदू O हा त्रिकोण DEFच्या कोण D, कोण E व कोण Fच्या कोण दुभाजकाचा छेदनबिंदू आहे. म्हणून त्याच्यावरून असं सिद्ध होतंय की बिंदू O हा त्रिकोण DEFचा अंतर्मध्य आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसरा जो आहे वर्तुळमधला तिसरा संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे तो पूर्ण सॉल्व झालेला आहे. याच्यात जर काही डाऊट असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या आदर्श क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.